हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. माझी इकडे झालेली आहे 6:30 वाजता मॉर्निंग. इकडे आदूला सोडू तयार केली, तिला खाली जाऊन सोडून आले आणि जस्ट येऊन बसले होते मस्त असं. तर परत झोप येत होती, कारण आज उठल्यानंतर चेहऱ्यावरती छान असं थंड पाणी मारून घेतलं नव्हतं, त्यामुळे परत झोप येते होती. म्हटलं आता झोपून चालणार नाही, इकडे स्वराचं म्हटलं झोपून चालणार नाही, इकडे स्वरा मॅडमचा टिफिन करायचा आहे. आणि बघू शकता इकडे आमच्या कालपासून मस्त असं ऊन यायला चालू झाले. पावसानं थोडा ब्रेक घेतलाय, त्यामुळे मला खूपच फ्रेश वाटत होतं. मागच्या आठवड्यामध्ये खूप जोरात पाऊस पडला आमच्याकडे. तर इकडे मॉर्निंग झालेली आहे छान अशी, आणि चेहरा वॉश सुद्धा केलेला नाही, तर सुद्धा बघू शकता चेहरा किती ग्लोईंग आणि एकदम क्लिअर दिसत आहे. पण थोड्यासा आता मला पावसाळ्यामध्ये बारीक बारीक पिंपल्स म्हणजे पुरळ यायला चालू झालेले आहेत. तर आता त्याच्यावरती आज उपाय करायचा असं ठरवलं, कारण दुर्लक्ष करून चालत नाही. आपलं जसं वय वाढत जातं तसं आपल्या स्किन आणि हेअरवरती आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं. तर म्हणलं आज जरा थोडा आपल्यासाठी क्वालिटी टाइम काढूया स्वतःवरती असा छान. आणखीन असं चेहऱ्यासाठी काहीतरी करत करत राहिल्यामुळे चेहरा तर ग्लोईंग झालेलाच आहे माझा. इकडे स्वरा उठलेली आहे, आता ती आवरायला चालू करते. तर तिचं काय आता टेन्शन आहे, तिला फक्त टिफिन करून द्यायचा आणि सोडून यायची. मस्त मॉर्निंग, फ्रेश मॉर्निंग होती, कारण इकडे पावसाने घेतलेला आहे थोडा ब्रेक. हेअर केअर आणि आज स्किन केअरवरती व्हिडिओ आहे. डेली रुटीन काय दररोज दाखवायचं म्हटलं तुम्हाला. जे मी करते तेच तुम्ही करत असणार, त्यामुळे तुम्हाला मला ज्या गोष्टींचा फायदा झाला त्या गोष्टी मी आज इकडे दाखवणार आहे. तर इकडे पीठ लावून घेतलेलं आहे. इकडे आज मुगाची भाजी होती डब्याला, मूग उकडत टाकलेले आहेत. आणि असं फ्रेश वातावरण बघून मला व्हिडिओ करायला छान जोश आलेला आहे. तर काही वॉश वगैरे केलेलं नाही चेहरा, तरी सुद्धा किती क्लिअर झाला आहे. आणि हा चेहरा असा क्लिअर करण्यासाठी मी खूप कष्ट घेतलेले आहेत, ते तुमच्याबरोबर आज शेअर करते मी. चला, इकडे आता स्वरा मॅडमचा टिफिन रेडी झालेला आहे. इकडे मी दूध आणण्यासाठी घेतलेली पिशवी आणि सोडायला चाललेले स्वराला. बरेच दिवस झालं स्कूलला सोडण्याचा पण व्हिडिओ घेतला नव्हता, कारण पावसामुळे काही मला बाहेरचा शूट घेता आला नव्हता, इतका जोरात आमच्याकडे पाऊस होता. तर आज गाडी छान पुसूया म्हटलं, गाडी पण छान अशी ड्राय झाली होती स्कूटी, त्यामुळे आता स्वराला सोडायला चाललेले स्कूलमध्ये. तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी माझ्या स्किन केअरमध्ये, हेअर केअरमध्ये काय काय गोष्टी ऍड केल्या, त्यामुळे मला त्याचा छान रिझल्ट आलेला आहे. आणि व्हिडिओ खूप तुमच्या उपयोगाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो, हाय. तर चला, मला पावसाळ्यामध्ये बारीक 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 असे पुरळ यायला चालू होतात. म्हणजे अशा पिंपल्स पण म्हणता येणार नाहीत, पण असे पांढरे पांढरे पुरळ यायला चालू होतात. स्किन खूप अशी ऑइली चिकचिकत होते. तर माझा क्वालिटी टाइम स्टार्ट होतो. क्वालिटी टाइम म्हणजे काय? सर्वोत्तम वेळ. तर तो माझा स्टार्ट होतो मुली स्कूलला गेल्यानंतर. माझा क्वालिटी टाइम स्टार्ट होतो. त्यासाठी मी असं काही काहीतरी करत राहते, ज्यासाठी अशा ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. असं तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल प्रत्येक गोष्टीत, तर तुम्ही सगळं नवनवीन काहीतरी ट्राय केलं पाहिजे. तर अगदी 10 रुपयाचा इकडे घेतलेला आहे मी हिमालयाचा नीम पॅक. नीम म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे, कडुलिंब. तर त्याचे एवढे भारी गुणधर्म आहेत ना, खूप खूप गुणधर्म आहेत, खूपच. कडुलिंबाचे एक जालिम असं औषध आहे. तर मी अगदी 10 रुपयाचा आणून ठेवते मी, असे पाऊच छोटे घरी. हिमालयाचे सगळे स्क्रब ह्याच्यातला म्हणा, कॉफी पॅक, असे बरेच ह्यांनी काढलेले आहेत आता. तर हा पण मी मोस्टली आणूनच ठेवते. तर चला, आता मला ते बारीक बारीक असे पावसाळ्यामुळे आलेले आहेत पुरळ, त्यामुळे आता मी हा नीमचा पॅक ट्राय करते. बघू ह्याने काय आपल्या स्किन म्हणजे ते थांबतात की काय. छान आहे वास, मस्त. काय माहित, पावसाळ्यामध्ये माझी स्किन अशी ऑइली होते आणि बारीक बारीक असे कपाळावरती इथं आलेले ते उठायला चालू होतात. त्यामुळे म्हटलं घरी पाऊच होता तर लावूया आपण. आणि आपला हा क्वालिटी टाइम आहे. ह्या टाइम मध्ये आपल्याला कोण डिस्टर्ब करायला नाही आहे. मेन म्हणजे मम्मी हे दे ते दे, हा स्मेल नाकामध्ये जात आहे ह्याचा, छान आहे स्मेल. तर बरेच दिवस झालं चेहऱ्याला काय लावलं नव्हतं, आणि वटपौर्णिमेच्या वेळेला मी पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करणार होते, पण माझी ब्युटिशियन गेली होती गावी, त्यामुळं मला पार्लर मला काय जाता आलं नाही. घरीच केलं मी क्लीनअप. तर त्यामुळं तर ते पिंपल्स आता बारीक बारीक पुरळ आलेले आहेत, पुरळ कपाळावरती पण असे बारीक बारीक आलेले आहेत. तर म्हणलं नीम उपाय करून बघू आपण, नीम फेस पॅक. आणि त्याला नख वगैरे लावायची सवय आता मी पूर्ण बंद केलेली आहे. आधी खूप मला नख लावायची सवय होती, त्यामुळे सगळे डार्क स्पॉट पडले होते भरपूर चेहऱ्यावरती, बारीक बारीक बारीक.
अशी बारीकीशी पुरळ आली की तिला नकानं असं हलवत बसायचं. तर ती सवय आता पूर्णपणे नकं लावायची बंद केलेली आहे. त्यामुळे डार्क स्पॉट काय आता कमी झालेले आहेत. आणि त्याच्यावरती पण बरेच फेस पॅक मी ट्राय केलेले आहेत असे घरगुती. बेसनपासून, कॉफीपासून, बटाट्यापासून खूप सगळं ट्राय केलेलं आहे. असं इमर्जन्सीच्या वेळेला किंवा हे गडबडीच्या वेळेला म्हणा. आणि हे खूप रिझनेबल प्राईजला आहेत. खूप रिझनेबल प्राईजला आहेत. 10 रुपये 15 रुपयाला येतात. तर म्हणलं आणून घेतला होता मी असं शॉपीमध्ये गेल्यानंतर. म्हणलं करूया ट्राय, आता आपल्याकडे वेळ आहे थोडा, तर लावून बसूया मस्त असं. स्वरासाठी पण मी आता स्वरा थोडं बारीक पिंपल्स यायला चालू झालेले आहेत. स्वरासाठी पण मी हे म्हणजे लावायला सांगते तिला. काहीचे साईड इफेक्ट्स नाहीत, एवढं काही असं केमिकल वगैरे ह्याच्यामध्ये नाही आहेत. नॅचरलच हिमालयाचे प्रोडक्ट लहान बाळांसाठी जास्त बनवले जातात, त्यामुळे सेफ आहे हे प्रोडक्ट. तर चला, एका वेळेला चेहऱ्याला पूर्ण पुरतं आणि मानेला का लावा जास्त गरज नाही, चेहऱ्यालाच इथे जरा लावून घेते जास्त. तर असं तुमच्याबरोबर बोलतोय अगदी 5 मिनिटामध्ये मस्त असा फेस पॅक लावून घेतलेला आहे. खूप इफेक्टिव्ह असं जाणवायला लागले चेहऱ्यावरती. चांगलाच इफेक्टिव्ह असं चरचर थोडी जाणवत आहे, म्हणजे ते काम करतं. कुठलेही प्रोडक्ट लावल्यानंतर थोडंसं आपल्याला असं जाणवलं चरचर किंवा असं झणझण वगैरे, तर ते प्रोडक्ट काम करत असतं. तर पुरळ बारीक बारीक आले म्हटलं दुर्लक्ष करून चालणार नाही, ते वाढत राहणार. त्यापेक्षा आहे वेळ, क्वालिटी टाइम, तर करू. तर बघू शकता फायनली असं छान फेस पॅक लावून झालेलं आहे अगदी 5 मिनिटामध्ये. जेव्हापासून मी माझ्या स्किनकडे थोडं लक्ष द्यायला चालू केलं, फेस पॅक असे वेगवेगळे घरी पण असे ट्राय केले वेगवेगळे फेस पॅक, कॉफीपासून, हळदीपासून, बरेच सगळे. तेव्हापासून माझ्या स्किनमध्ये अशी भरपूर इम्प्रूव्हमेंट झालेले आहे. मेन म्हणजे स्किनवरचे पिंपल्स कमी झालेले आहेत, डार्क स्पॉट कमी झालेले आहेत आणि छान असं स्किन आता ग्लो आलेला आहे. अशी पहिला पूर्ण माझी मॅट स्किन होती, एकदम अशी म्हणजे रफ आणि खूप अशी कडक होती, कडक एकदम असं गाल जरी ओढली तर अशी कडक लागायची आणि अशी रफनेस होता खूप. तर आता पूर्ण ग्लॉसी होत चाललेली आहे. तर मी माझ्यासाठी असा क्वालिटी टाइम तर देतच असते. काही जरी झालं तरी मी स्वतःसाठी दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःवरती खर्च करत असते मी. त्यामुळे माझ्या हेअर्समध्ये, स्किनमध्ये खूपच इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत. बघू शकता इकडे हात वगैरे असे बरेच टॅन वगैरे झाले होते. मी असं घरगुती उपाय करत राहते काही ना काहीतरी टॅन वगैरे जाण्यासाठी, सगळं हे चांगलं होण्यासाठी. तर तुम्हीही, मी नेहमी सांगत असते, क्वालिटी टाइम तुमच्या स्वतःवरती तो वेळ देत जावा, जेणेकरून तुमच्यामध्ये पण छान अशी इम्प्रूव्हमेंट पडेल. तर चला, आता हे फेस पॅक लावल्यामुळे मी जरा वेगळी दिसत आहे. आता हे 15 मिनिटं ठेवते आणि फेस पॅक लावल्यानंतर जास्त बोलायचं नसतं. इथे म्हटली स्किन आपली ते छान असं काम करत नाही फेस पॅक. थोडा वेळ जरा शांत बसते, आणखी मग भेटते थोड्या वेळानं. सो बाय. सो चला, फायनली चेहरा बघू शकताय. तो जो तकतकीतपणा दिसतो ना असं स्माईल केल्यानंतर. थांबा, स्माईल करते आधी. माझी स्माईल एवढी काही चांगली नाही, तर सुद्धा करण्याचा प्रयत्न करते. इथे बघू शकता, इकडून जो खिडकीतून लाईट पडतो तो इथे असं केल्यानंतर ह्या चीकवरती रिफ्लेक्टेड होतो, म्हणजे तो आपल्या स्किनवरती दिसतो तकतकीतपणा असा. त्याला म्हणायची अशी छान हायड्रेट आणि तकतकीत स्किन. नाकावरती सुद्धा दिसतोय, बघू शकता की माझी आधीची स्किन आणि आताची स्किन खूप फरक झालेला आहे. तर ह्या असा ग्लो आणण्यासाठी, ह्याचा तकतकीतपणा आणण्यासाठी, परत स्पॉटलेस म्हणजे स्पॉट कमी करण्यासाठी, पिंपल्स कमी करण्यासाठी मी खूप बेल्ले आहेत. म्हणजे ती एक म्हण मी ह्याच्यातच बोलली मी, की खूप कष्ट घेतलेले आहेत. तर चला, पहिली आता आंघोळ करून आल्यानंतर मी माझ्या स्किन केअरमध्ये एक म्हणजे स्टेप असतात स्किन केअरच्या, त्या कधी आजपर्यंत मला माहीतच नव्हत्या. आता मला अलीकडे सगळं माहीत झाले. रात्रीची स्किन केअर कशी करायची, सकाळची आपली कशी असते, दिवसाच्या मध्ये काय इम्पॉर्टंट असतं आणि रात्रीच्या मध्ये स्किन केअरमध्ये काय इम्पॉर्टंट असतं. तर चला, मी सगळ्यात महत्त्वाचं, मला पिंपल्स काय येत होते, माझे म्हणजे चेहऱ्याची पुरळ काय येत होते, मग असा कधी विचारच केला नव्हता. सर्च वगैरे केल्यानंतर तर आपण आंघोळ करतो तेव्हा काय होतं, थोडंफार गरम पाणी असतं आंघोळीमध्ये, त्याच पाण्याने आपण चेहरा वॉश करतो. चेहरा वॉश केल्यानंतर आपलं गरम पाण्याने काय होतं, ते स्किनची आपली जी बारीक बारीक छिद्र असतात किंवा हे पोर्स असतात ते ओपन होतात. मग आंघोळ करून आल्यानंतर आपण गडबडीने चेहरा पुसतो, आपल्याला जायचं मुलांना आणायला, अजून काहीतरी आपलं काम असतं, आणि चेहरा पुसल्यानंतर गडबडीने आपण काय करतो, कुठली तरी एखादी क्रीम घेतो, पटकन लावतो किंवा पावडर घेतो, लावतो, झालं. तर ती पोर्स ओपन झाल्यामुळं
त्या ह्याच्यानंतर गडबडीत तसं पण जातो केव्हा केव्हा बाहेर आपण. ते पोर्स असतात ते जी गरम पाण्यामुळे वाफेमुळे ओपन झालेली, त्याच्यामध्ये सगळं ते क्रीम जाऊन बसते लावलेली किंवा पावडर जाऊन बसते किंवा बाहेरची धूळ पण जाऊन बसते. हे लक्षात आल्यानंतर माझ्या सकाळच्या स्किन केअर रुटीनमध्ये फक्त ही होममेड एक गोष्ट मी ॲड केलेली आहे. आंघोळ करून आल्यानंतर चेहरा छान असा फक्त पुसून घ्यायचा आणि ही गोष्ट मी माझ्या दररोजच्या स्किन केअरमध्ये सकाळच्या ॲड केलेली. त्यामुळे पूर्ण पोर्स जे आहेत माझे ओपन आणि माझी अशी छोटी छोटी दिसत होते पोर्स इथे ओपन, म्हणजे अशी बारीक बारीक नाकावरती ह्याच्यावरती ती बारीक बारीक छिद्र अशी दिसत होते. तर त्याचं पण प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही फक्त एक गोष्ट मी ॲड केलेली आहे, ते आज शेअर करूया म्हटलं तुझ्याबरोबर. तर हे आहे रोज वॉटर, आणखीन ॲलोवेरा जेल जे पतंजलीचंच मी यूज करते, ते 1 चमचा घेतलेलं आहे आणि रोज वॉटर थोडं घेतलेलं आहे आणि आपलं ॲक्वाचं वॉटर घेतलेलं आहे. तर हे मी टोनर बनवून ठेवलेलं आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. फॅनच तर छान असा फ्रेश होतो चेहरा आणि टोनर खूप महत्त्वाचा आहे. बघू शकतात हे चेहरा अप्लाय करून दाखवतो मला मी. किती रिफ्रेश वाटते एकदम असा पूर्ण चेहरा. मी ह्या टोनरनं आंघोळ करून आल्यानंतर दररोज हे टोनर मी अप्लाय करते. ह्याचा मला खूप इफेक्ट आलेला आहे. माझे हे पोर्स आहेत ते पूर्ण कमी झालेले आहेत आणि चेहरा असा पिंपल्स वगैरे तर येणं पूर्ण प्रमाण कमी झालेलं आहे. हे आता पूर्ण मुरू द्यायचं थोडा वेळ चेहऱ्यामध्ये, छान असं ते त्याचं काम करतं. जे पोर्स आहेत त्यात जी ओपन झालेली जी छिद्र असतात त्याच्यामध्ये हे जाऊन बसतं. रोज वॉटर आणि ॲलोवेरा हे किती आपल्या स्किनसाठी युजफुल आहे सगळ्यांनाच माहीत आहे. तर हे मी घरी बनवून ठेवलेलं आहे, खूप दिवसापासून मी हे वापरते. हे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालतं. तर असं हे टोनर मी बनवलेलं आहे. हे माझ्या सकाळच्या केव्हाही वापरते मी, सकाळी आणि रात्री पण झोपताना. फक्त चेहरा त्या वॉश केलेला पाहिजे. तर हे मी माझ्या स्किन केअरमध्ये ॲड केलेलं आहे, त्यामुळे माझं सगळं प्रमाण कमी झालेलं आहे. सकाळी फक्त मी तुम्हाला चेहरा दाखवला होता उठल्यानंतर, तेव्हा मी चेहरा वॉश पण केला नव्हता वाजता, तेव्हा मी तुम्हाला चेहरा दाखवला होता. तेव्हा तर तुम्हाला माझा रिअल चेहरा दिसलाच असेल. आता मी फेस पॅक लावून आंघोळ वगैरे केलेलं, त्यामुळे फेस पॅकमुळे पण छान झालेला आहे चेहरा. पण सकाळी जो व्हिडिओमध्ये दाखवला होता ना, तो माझा रिअल चेहरा आहे. तेव्हा पण चेहऱ्यावरती किती व्यवस्थित दिसत होता बघू शकताय, काही नव्हतं तेव्हा. तर चला, हे खूप महत्त्वाचं स्किन केअरमध्ये मी टोनर ॲड केलेलं आहे. काही नाही, फक्त ॲलोवेराची ट्यूब आणायची पतंजलीची आणि रोज वॉटर तर सगळ्यांच्याकडे असतंच. ते मी रोज वॉटर घेतलेलं आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये रोज वॉटर आणि ॲलोवेरा जेल 1 चमचा घेतलेला आहे आणि हे टोनर असं बनवून ठेवते मी. हे 8-15 दिवस मला जातं. हे मुलांना पण चालतं चेहऱ्याला. चला, हे तुम्ही खरंच करून बघा घरी. हे रिझल्ट पण 100% येतो आणि हळूहळू येतो. एकदमच आज टोनर बनवलं आणि उद्या रिझल्ट आला असं नाही. मी हे बरेच दिवस झालं वापरते, कारण माझ्या लक्षात आलं की पोर्स माझे ओपन होत होते, ऑइली चेहरा असल्यामुळे पिंपल्स येत होते, डार्क स्पॉट येत होते. ते कशामुळं? तर ते आंघोळ केल्यानंतर गरम पाण्याने हे सगळं चेहरा आपला पूर्ण फ्रेश होतो किंवा ही पोर्स असतात ते ओपन होतात. आणखीन मग त्यामुळे ते सगळं चालू होतं, प्रॉब्लेम तिथून चालू होतं. तर हे मी माझ्या स्किन केअरमध्ये ॲड केल्यामुळं खूप छान असा रिझल्ट आलेला आहे, 1 नंबर असा. बघू शकताय. दुसरं नेक्स्ट सांगते, काही माहीत नव्हते आजपर्यंत मला सनस्क्रीनचं काय महत्त्व आहे. आणि ह्या ट्यूबबद्दल मी एका मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. कंपनीचं नाव बघून घ्या, विशेअर. सनस्क्रीन मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही काही लावू नका, फक्त ही क्रीम लावा. आणि ही असे आतापर्यंत मी बऱ्याच ब्रँडचे वापरले सनस्क्रीन, छोटे छोटे पॅक घेऊन वापरून बघितले कसा रिझल्ट येतो. असं मोठी क्वांटिटीमध्ये मी घेतलेलं नाही, पण हे मोठी क्वांटिटी पण प्राईस खूप कमी आहे ह्याची, जास्त क्वांटिटी मेन म्हणजे भेटलेलं आहे. तर रिझल्ट 1 नंबर आहे. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देणार आहे थोड्या वेळानं ह्या सनस्क्रीनबद्दल, कारण आधी मी ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे मी गडबडीनं असं दाखवलं होतं. माझं खूप मोस्ट फेवरेट आहे. तर चला, ह्या सनस्क्रीनबद्दल पण महत्त्वाची माहिती देते. आता आदू स्कूलवरून आलेली आहे, तर थोडं तिचं आवरून घेते आणि करायचं. हे छान चेहऱ्यामध्ये मुरलं ना, हे सनस्क्रीन अप्लाय करून घ्यायचं आहे. ती 10 मिनिटात भेटते तुम्हाला. आजूचं फक्त आवरून घेते पटकन. बाय. ह्या टोनरबद्दल तुम्हाला माहिती सांगितली, कसं यूज करायचं आणि कसं बनवायचं हे सांगितलं. तर ते छान आता स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे, स्किननं त्याला शोषून घेतलेलं आहे आणि आता स्किन ड्राय झालेली आहे. पटकन आता हे सनस्क्रीन आणि बॉडी लोशन असं मिक्स आहे. 50+ आहे हे. म्हणजे आपण 50+, 3+ असतं, 2+ असतं, 4+ असतं, पुढे प्लस वाढत जातात. पण मी आता जास्त उन्हामध्ये जात नाहीत, त्यामुळे फक्त 50
प्लस आहे इथं. जी लोक दिवसभर उन्हामध्ये असतात, लेडीज ज्यांना बाहेर जावं लागतं, त्यांनी 53+2+ असं वापरलं तरी चालतं. तर मी हे लोशन विथ सनस्क्रीन घेतलेलं आहे. ह्याच्या डिटेल्समध्ये मी माहिती सांगणार आहे. ते टोनर लावून घेतलं. आता हे घेतलेलं आहे छान असं हे सनस्क्रीन. तर आता हे पटकन चेहऱ्यावरती लावून घेते. खूप वापरलीत मी भरपूर, पण मला खूपच आवडलेलं आहे सनस्क्रीन. लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं, लगेच एक नंबर असं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. सनस्क्रीन बरोबर असतात अजून काय काय घटक आहेत ते तुमच्या स्किनला त्याने खूप बेनिफिट होणार आहेत. त्यामुळे मी सगळं डिटेल्स सर्च करून ते मागवलेलं आहे. तर खूप मस्त असं म्हणजे रिझनेबल प्राईजला मिळालेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे, आणि क्वांटिटी जास्त आहे. ह्याची डिटेल्समध्ये माहिती देते मी तुम्हाला, नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा आता ऑलमोस्ट एवढंसं राहिलेलं आहे. तर खूपच मला तर खूप आवडतं हे. लावल्यानंतर बाकीचं काहीच लावायची गरज नाही हो, काहीच. बघू शकता. आणि फक्त सनस्क्रीन कसं उन्हापासून संरक्षण करतं, पण ह्याच्यात बाकीचे जे घटक जे मी बघून घेतलेले आहेत ना, त्यानं मला खूप ह्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे, खूप रिझल्ट आलेला आहे चांगला. त्यामुळं हे मस्त चेहऱ्यात असं मुरवून घ्यायचं आणि उन्हामध्ये जायचं आधी 10 मिनिटं हे चेहऱ्यावर 10-15 मिनिटं आधी अप्लाय करायचं. कुठे बाहेर जाणार असताल ना कधीही लगेच लावल्या असं बाहेर जायचं नाही. एक 10 मिनिटं म्हणजे तुम्ही तुमच्या सकाळच्या स्किन केअरमध्ये हे ठेवलं तरी चालतं. एकाच पॅकेटमध्ये, एकाच प्रोडक्टमध्ये चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम दूर करायची ताकद आहे. बाकीचं तुम्हाला सिरम वगैरे काही दुसरं डार्क स्पॉटसाठी सिरम, वेगळ्या क्रीम वापरायची गरज नाही. हे सगळं त्याच्यामध्ये आहे. ह्याची डिटेल्समध्ये माहिती सांगते. तर चला बघू शकताय. हे बघू शकताय. हे बघा की आपण थोडासा क्वालिटी टाईम आपल्यावरती असा हे केला तर आपल्याला त्याचे फायदेच होतात, खूप फायदे होतात. संतूर मम्मी म्हणून घ्यायचे आपल्याला. संतूर मम्मीचे आपल्याला लोक पोस्ट आपोआप देतात किंवा संतूर मम्मी म्हणतात आणि मला म्हणतात सुद्धा संतूर मम्मी. तर चला, संतूर मम्मी घ्यायचं असेल तर नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टोनर हे बनवून ठेवा. खूप काही ह्याला किती 2 गोष्टी लागतात, तर खूप छान काम करतं टोनर. तर तुम्ही नक्की बनवून ठेवा. सनस्क्रीनबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगते. तर हे बघू शकता, हे सनस्क्रीन आहे. हे 100 ml आहे. आणखीन आता ह्याची तुम्हाला माहिती देते मी. हे प्रोडक्ट आता झाले एक 2-3 महिने मी वापरत आहे. अगदी एवढी क्वांटिटी उरलेली आहे. तर भरपूर सनस्क्रीन ट्राय केलेली आहेत ह्याच्या आधी मी, पण हे मला खूप आवडलेलं आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं. तर चला, ह्याच्यात आता हे विश केअर कंपनी, ही कंपनी जी आहे ना, ही बऱ्यापैकी नावाजलेल्या कंपनीमध्ये येते. ज्या कंपन्या आहेत ना, ब्रँडेड म्हणतो आपण, ते नावाजलेल्या कंपनीच्या मध्ये येते. सनस्क्रीन आणि हे बॉडी लोशन आहे, हे दोन्ही आहे ह्याच्यामध्ये, सनस्क्रीन विथ बॉडी लोशन. तर ह्याच्यात यामध्ये SPF 50 आहे. हे बघू शकता, SPF 50 आहे आणि PA++ ट्रिपल+ आहे. म्हणजे काय, SPF आहे ते आपल्याला सूर्याच्या घातक किरणापासून, जी UV जी किरणं असतात ना, त्याच्यापासून आपल्याला त्याचा बचाव करतं. आणि PA++ हे UVB या किरणांच्यापासून आपल्याला वाचवतं. तर ह्याच्यामध्ये हे दोन्ही पण आहेत. इकडे बघू शकता, ह्याची सगळी माहिती ते दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त महत्त्वाचे घटक आणि ह्याचा मला कसा फायदा झाला हे तुम्हाला मी सांगते. तर माझ्या चेहऱ्यावर आहेत डार्क स्पॉट. त्यासाठी डार्क स्पॉट जर असतील तर हे जे आहे, हे नियासिनामाइड, हे जो घटक आहे नियासिनामाइड, हे काय करतं, तुम्हाला एकतर चेहरा सॉफ्ट बनवतो तुमचा, आणखीन चेहरा ब्राईट करायला हे खूप मदत करतं. चेहरा ब्राईट करताना डार्क स्पॉट जर चेहऱ्यावरती असतील तर हे कमी करण्याचं काम हे ह्याच्यामध्ये जो घटक वापरलेला आहे ना, ते करतं. दुसरा घटक आहे हा. तर हा घटक आहे सिरामाइड्स. हा घटक काय करतो, तर हा घटक आपले त्वचेचा जो ओलावा, नैसर्गिक ओलावा आहे ना, तो टिकवून ठेवण्यासाठी काम करतो. तर हे असे लिहिलेले असतात वरती घटक, त्याच्यामध्ये काय काय ऍड केलं हेही माहीत झालं पाहिजे. या सिनामाइड ज्याच्यामध्ये ऍड असेल ते प्रोडक्ट मी जास्त घेण्याचा प्रयत्न करते, कारण त्याने डार्क स्पॉट चेहऱ्यावरील कमी होतात आणि चेहरा ब्राईट करण्यासाठी मदत होते. म्हणून हा घटक असेल ह्याचे मी जास्त प्रोडक्ट खरेदी करण्याचा प्रयत्न करते. तर हे काय करतं काम, नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्याचं काम करतं. आणि महत्त्वाचा ह्यात घटक कोणता आहे, तर ह्याच्यात आहे ओट्स आहे. ओट्स वापरलेले आहेत. ओट्स जर खाण्यासाठी आपल्या डाएटसाठी किती महत्त्वाचे आहेत तुम्हाला माहितीच आहे, पण ह्याच्यामध्ये ओट्स वापरल्यामुळे ओट्सचं अर्क आहे याच्यामध्ये, त्यामुळे ते काय काम करतं, तर आपल्याला खूप सेन्सिटिव्ह एकेकांची स्किन असते, काही जरी लावलं तर चरचरतं, जळजळतं. तर हे जळजळ आणि खाज सुटते. कुठलं जरी एखादं वेगळं प्रोडक्ट लावलं तर चेहऱ्याला बऱ्यापैकी खाज वगैरे येण्याचं, चेहरा लाल होण्याचं प्रमाण असतं, ते खूप कमी करतं, म्हणजे हे होऊ देत नाही. ओट्सचा अर्क टाकला ह्याच्यासाठी त्यांनी की
ह्याच्यामध्ये जी चेहऱ्याला जळजळ होणारी, खाज होणारी हे पूर्ण ते कमी करतं. त्यामुळे महत्त्वाचं याच्यात ओट्सचा अर्क आहे. याच्यामध्ये हायलुरोनिक ॲसिड आहे. ते त्वचेला खोलवर जाऊन हायड्रेट करतं. तुमची अशी खरखरीत किंवा खूप ड्राय स्किन असेल तर हे जे आहे लास्टचं, तर ते छान असं हायड्रेट करते. ह्याची MRP सांगते महत्त्वाचं तुम्हाला. ह्याची MRP तुम्ही शॉपमध्ये घ्यायला गेला तर हे 299 रुपयाला बसणार आहे. म्हणजे जवळपास 300 रुपयाला बसणार आहे. तर मला हे मिशोवरती 198 रुपयाला मिळालेलं आहे आणि 100 ml म्हणजे क्वांटिटी भरपूर आहे. पण खरं सांगते ह्याचा वापर करून ना एक नंबर रिझल्ट आलेला आहे. पूर्ण माझी स्किन डार्क स्पॉट पण कमी झालेले आहेत आणि लोशन असल्यामुळे ते बॉडी छान असं सॉफ्ट पण करतं. सनस्क्रीन असल्यामुळे ते उन्हापासून टॅनिंग होण्यापासून माझ्या स्किनला वाचवतं. तर इतकं छान ते स्किनमध्ये इतकं छान लगेच ॲब्झॉर्ब होतं. तुम्हाला लावून पण दाखवलं मी. तर नक्की हे बाय करा, तुम्ही वापरा आणि ह्या प्रॉडक्टबद्दल मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला एक 8 दिवस प्रॉडक्ट घेतल्यापासून 8 दिवसामध्ये ह्याचा फरक दिसेल. सो अशी तुम्हाला ही मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं फक्त, पण आता ह्या व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देऊया. त्यामुळे माझं खूप मोस्ट फेव्हरेट आहे आणि भरपूर जास्त क्वांटिटीमध्ये पण येतं. त्यामुळे हाताला वगैरे सगळीकडे आपण सगळीकडे अप्लाय करू शकतो. सो नक्की तुम्ही मागवून ट्राय करून मग तुम्हाला त्याचा रिझल्ट आल्यानंतरच मला कमेंट करून सांगा की हे सनस्क्रीन तुम्हाला कसं वाटलं.